वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावलाय। त्यांनी अकोला शहरातील पुद्दार शाळेत आपलं मतदान केलंय। वंचितची प्रमुख लढाई यावेळी भाजप शिवसेनेसोबत असून भाजप शिवसेनामध्ये फारसे सख्य आढळत नाही, त्यामुळे त्याचा फायदा कुठेतरी आम्हाला होईल असा विश्वास व्यक्त करीत एका पक्षाच्या कार्यालयात 4 कोटी रुपये सापडल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। ते चित्र आम्हाला फार आशादायक आहे। ज्या पद्धतीने लोकांनी असणारा रिस्पॉन्स दिला आहे त्याच्यावरून आम्हाला असणारी परिस्थिती आशादायक दिसते। मुंबईसारख्या शहरामध्ये बीजेपी सुद्धा सभा घेऊ शकली नाही, तो BKC मध्ये त्यांनी असणारी घेतली। जो मागचा रिस्पॉन्स होता तो रिस्पॉन्स आता काही दिसत नाही आणि त्याच्यामुळे डिझोल्यूशन जे आहे ते सेना BJP बरोबर यायला लागलं। दुसरं असं आहे की वर्लीच्या ऑफिसमध्ये काल असणारे 4 कोटी सापडलेले आहेत। तेव्हा कशा पद्धतीने सापडले, का सापडले याची असणारी चौकशी होईल असं मी त्या ठिकाणी मानतो। पण एक निश्चित आहे की सेना BJPमध्ये फार सख्य असं काही त्या ठिकाणी दिसत नाही आहे आणि म्हणून यांच्या भांडणाचा लाभ होईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो। वंचित बहुजन आघाडी आणि BJP सेना ह्याच आघाडीमध्ये आहे। आम्हाला राष्ट्रवादी पिकअप करताना हे मला दिसते, पण काँग्रेस कुठेही मला पिकअप करताना दिसत नाही। एवढंच आहे की NCP पिकअप म्हणजे BJP डॅमेज झाला अशी असणारी परिस्थिती आहे। मराठा समाजामधलं जे मतदान पूर्वी BJPकडे जर वळलं होतं ते आता काही प्रमाणात NCPकडे वळलेलं आहे। त्याच्यामुळे BJPचा जो एज होता तो आम्ही कमी झाला असं त्या ठिकाणी पाहतोय। अकोला येथून दीपक गवळी यांचा वृत्तांत।